माझं नाव अंगद गुलाबराव कदम. पहिले मी पिंपळे सौदागरमध्ये राहत होतो. तर अभिजित कंस्ट्रक्शन म्हणून सरांचं कंस्ट्रक्शनची फील्ड आहे. तर त्यांच्याकडे मी काही दिवसापूर्वी गेलतो. त्यांच्याकडे मित्र आहेत आमचे खूप जुने, एक 10 वर्षे 15 वर्षापूर्वीचे. तर योगायोगाने त्यांचं काम साईड चालू होती ठेरगावमध्ये. तर ठेरगावमध्ये मी क्रांतीवीर नगरमध्ये गेलो तेव्हा त्यांची भेट झाली. तेव्हा मी एक 450-500 स्क्वेअर फूटची जागा मी घेतलेली होती जांभे रसिकवाडीला. तेव्हा सरांना म्हणलं होतं माझ्या घराचं बांधकाम करायचे, मला लेआउट पाहिजे होता. तर सर म्हणले कधी येऊन भेटा तुम्ही, एकदम तुम्हाला कमी जागेमधले कसं सुटेबल जागा भेटेल तुमच्या कमी जागेमध्ये आणि व्यवस्थित उभं भेटेल या प्रकारे तुम्हाला मी लेआउट बनवून देतो. आणि सरांना मी परत 3 वर्षानंतर भेटलो मी की मला लेआउट पाहिजे सर, माझी जागा कमी आहे, माझं घर कसं बसेल त्या हिशोबाने मला करून द्या तुम्ही. तेव्हा सर म्हणले काय हरकत नाही, तुम्ही कधी या, मी तुम्हाला बनवून देतो. नंतर मी सरांकडे काही दिवसानंतर परत गेलो की लेआउट पाहिजे. त्यांनी 400 स्क्वेअर फूटमध्ये एवढा सुंदरपैकी एवढा छान आणि जागा कशी सुटेबल राहील कमी जागेमध्ये एक त्या हिशोबाने मला लेआउट बनवून दिला सरांनी. आणि अभिजित कंस्ट्रक्शन म्हणजे एक नंबर त्यांचा लेआउट. कुठं पण तुम्हाला बरेच वेळेस मला लेआउट मध्ये प्रॉब्लेम आला, घरच्यांनी सांगितले विशेष नाही की मला या इतर ठिकाणी मला लेआउट मला आवडला नाही. बरेच वेळेस गेल्यानंतर पण सरांनी सहकार्य करून मला लेआउट जसे ज्या प्रकारे आम्हाला पाहिजे होता घराच्या हिशोबानं आणि जागा किती पेस भेटेल आपल्याला ह्या हिशोबाने त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला जसं पाहिजे आणि जागा पेस किती तुम्हाला अवेलेबल होईल या हिशोबाने तुम्हाला लेआउट बनवून. नंतर त्यांनी बरेच चेंजेस करून लेआउट छान प्रक्रिया बनवून मला एकदम छान कंस्ट्रक्शनसाठी लेआउट बनवून दिलेला आहे. अभिजित कंस्ट्रक्शन म्हणजे एक नंबर सरांचं काम. आणि कधी पण सहकार्य करतात आणि कधी कॉल केला तर म्हणतात नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर आम्हाला सांगा, आम्ही कधी पण तुम्हाला सहकार्य करू. त्याच्यामुळे मी अभिजित कंस्ट्रक्शन यांचं मी सरांचं धन्यवाद करतो की आम्हाला उत्तम प्रकारे लेआउट बनवून दिला आणि पुढे पण सहकार्य करतो. ह्या पद्धतीने त्यांचं सहकार्य असते म्हणून त्यांचा परत एकदा मी धन्यवाद मानतो. पृथ्वी मोलाची हाय, पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय, पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. असं आपण वेगळं राहूया. आपलं घर घ्यायचं का आपण? हो. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या